ठीक, स्क्रीन दिसते. 8 नंबरचं तुमचं जे प्रॅक्टिकल आहे, यूज ऑफ लिसा जीएस पॅटर्न फॉर फ्रिक्वेन्सी मेजरमेंट. ठीक आहे, यूज 8 नंबरचं प्रॅक्टिकल आहे, यूज ऑफ लिसा जीएस पॅटर्न फॉर फ्रिक्वेन्सी मेजरमेंट. ठीक आहे, लिसा जीएस पॅटर्न चा यूज काय आहे? द कॅथोड रे ऑसिलोस्कोप इज द मोस्ट versatile tool for development of electronic circuit and system used in industry. CRO have been used to measure amplitude and frequency. ठीक आहे, CRO चा यूज कशासाठी होता? एम्प्लिट्यूड अँड मेजरमेंट, एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मेजरमेंट साठी. ठीक आहे, इट इज ऑल्सो यूज टू ऑब्झर्व वेव फॉर्म. देर आर डिफरंट मेथड्स to measure the interrupt unknown frequency. Lisa J's pattern method is one of them. ठीक आहे, याचा प्रॅक्टिकल बॅकग्राऊंड काय आहे लिसा जीएस पॅटर्नचा? when both pairs of deflection plates, horizontal deflection plates and vertical deflection plates of CRO are connected to two sinusoidal voltage, the pattern appear at CRO screen are called as लिसा जीएस पॅटर्न. म्हणजे याच्यामध्ये आपण किती फंक्शन जनरेटर घेणार आहोत? जेव्हा आपण दोन फंक्शन जनरेटर, ठीक आहे, दोन फंक्शन जनरेटरवर आपण सेम फ्रिक्वेन्सी आपण जेव्हा अप्लाय करू, ठीक आहे, त्यापासून जो पॅटर्न तयार होतो तो असतो तुमचा लिसा जीएस पॅटर्न. ठीक आहे, लिसा जीएस पॅटर्न मध्ये हा तुमचा पॅटर्न असतो, हा एक पॅटर्न दिसतो हा. ठीक आहे, हा तुमचा आहे 4x2 चा पॅटर्न आहे. तुमचा नेचर ऑफ पॅटर्न तुमचं या प्रकारे दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न तुमचा हा आहे किती 4x2 म्हणजे किती 1 2 3 1 2 3 4, हा 4 आणि ह्या किती ह्या हा आहे 2. ठीक आहे, हे जे तुमचं दिसतंय शेप 2 किती 1 2 3 4 आणि हा किती 1 आणि 2, म्हणजे हे किती तुमचं राहणार आहे? नंबर ऑफ हॉरिझॉन्टल तुमची जी वेव्हफॉर्म आहे ही 4 मध्ये तुमची डिवाइड झालेली. ठीक आहे, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल वेव्हफॉर्म तुमची किती मध्ये डिवाइड झाली आहे? 4 मध्ये, 1 2 3 and 4. आणि वर्टिकल किती मध्ये डिवाइड झाली आहे? 2 मध्ये. म्हणून याला कोणता पॅटर्न, हा कोणता आहे? 4x2 पॅटर्न हा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे हा 6x4. 6x4 मध्ये तुमचा हा पॅटर्न राहणार आहे. 6x4 मध्ये तुमचा 1 2 1 2 3 4 5 6. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा हॉरिझॉन्टल तुमचा किती आहे? 6 आणि वर्टिकल तुमचं किती आहे? 1 2 3 आणि 4, म्हणजे 6x4. ठीक आहे, हे दोन पॅटर्न तुमचे नेचर ऑफ या प्रकारे दिसतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला किती फंक्शन जनरेटर यूज करायला लागणार आहे? 2 फंक्शन जनरेटर. आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी किती अप्लाय करायला लागणार आहे दोन्ही फंक्शन जनरेटरवर? सेम फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल आपण फंक्शन जनरेटर 1 ला पण 10K घेऊ, 10K फ्रिक्वेन्सी सेट करायची आणि दुसऱ्या फंक्शन जनरेटरवर पण 10 किंवा 9.8 वगैरे अशी थोडी नियर अबाउट. मग हा तुमचा पॅटर्न काय होतो? लिसा जीएस पॅटर्न हा तुमचा या प्रकारे तो जनरेट होतो. ठीक आहे, याची प्रोसिजर काय आहे लिसा जीएस पॅटर्नची? यूज टू सिग्नल जनरेटर कन्सिडर द तुम्हाला सांगितलं ना की दोन फंक्शन जनरेटर आपण लिसा जीएस पॅटर्न मध्ये यूज करतो. ठीक आहे, यूज टू सिग्नल जनरेटर किंवा म्हणजेच फंक्शन जनरेटर. कन्सिडर द फर्स्ट फंक्शन जनरेटर ॲज स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी सोर्स, whereas frequency from the second function generator is considered as unknown. ठीक आहे, नियर अबाउट तुमची फ्रिक्वेन्सी तुम्हाला नियर अबाउट जेव्हा तुमची सेम फ्रिक्वेन्सी तुम्ही जेव्हा नियर अबाउट सेट कराल तेव्हा तुमचा हा लिसा जीएस पॅटर्न तुमचा काय होतो? तयार होतो. ठीक आहे, सेट द फ्रिक्वेन्सी ऑफ द जनरेटर. फर्स्ट सपोज 1 kHz घेतली. ठीक आहे, पहिला जो फंक्शन जनरेटरवर आपण फ्रिक्वेन्सी किती सेट केली? 1 kHz. त्याच्यानंतर काय करायचं? सेकंड फंक्शन जनरेटर आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय करायची? व्हॅरी करायची. व्हॅरी द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड फंक्शन जनरेटर अंटिल
जोपर्यंत तुमचा लिसाजियस पॅटर्न जोपर्यंत तुमचा स्टेबल होत नाही तोपर्यंत तुमची सेकंड फंक्शन जनरेटरची फ्रिक्वेन्सी तुम्ही काय करायची, रोटेट करायची. ठीक आहे. ट्रेस द पॅटर्न, रेकॉर्ड द नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल टँजेंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड फंक्शन जनरेटर. ठीक आहे. रिपीट द प्रोसिजर फॉर 4 अननोन फ्रिक्वेन्सी. आता स्टार्टिंगला आपण सपोज 1 किलो हर्ट्झची फ्रिक्वेन्सी घेतली, त्याच्यानंतर सेकंड फंक्शन जनरेटर आपण स्लाइडली आपण काय करायचं, मूव्ह करायचं जोपर्यंत तुमचा लिसाजियस पॅटर्न जोपर्यंत डिस्प्ले होत नाही. त्याच्यानंतर सपोज पहिली 1 घेतली, त्याच्यानंतर सेकंड आपण घेतली 5K, मग सेम प्रोसिजर करायची 10K. अशी आपल्याला किती नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती वेळेस चेंज करायच्या, 4 to 5 टाइम्स पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुमचा लिसाजियस पॅटर्नचा तुमचा हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. हा तुमचा जो लिसाजियस पॅटर्नचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. हे बघा, लिसाजियस पॅटर्न तुम्हाला मी दाखवते. युझिंग लिसाजियस फिगर. याच्यामध्ये काय आहे की यामध्ये आहे वेन लिसाजियस पॅटर्न काय आहे की वेन टू सिग्नल हॅव्हिंग सम फ्रिक्वेन्सी आर अप्लाइड टू इनपुट टर्मिनल of CRO and get perpendicularly A into B or B into A is pressed, then a pattern of closed figure is obtained which is known as Lysagius pattern. ठीक आहे. This is easily done on an oscilloscope in XY mode. आता हा तुमचा XY मोड तुम्हाला याच्यात दाखवते. हा जो आहे हा तुम्हाला XY मोड तुम्हाला काय करायला लागतो, जेव्हा तुम्हाला लिसाजियस पॅटर्न जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा हा XY मोड तुम्हाला काय करायला लागतो, हा नाब तुम्हाला प्रेस करावा लागतो. लिसाजियस पॅटर्न जेव्हा तुम्ही तयार करणार, म्हणजे आपण जेव्हा लिसाजियस पॅटर्न आपल्याला जेव्हा ऑब्टेन करायचा असेल तेव्हा हा जो XY मोड असतो CROचा, तेव्हा हा नाब तुम्हाला काय करायला लागतो, प्रेस करायला लागतो. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्या याची प्रोसिजर काय आहे, देअर इज इझिली डन ऑन ऑसिलोस्कोप XY मोड. ठीक आहे. जो तुम्हाला आता मगाशी जो नॉब दाखवला XY मोड तो तुम्हाला काय करायला लागतो, प्रेस करायला लागतो. द सिग्नल हुज फ्रिक्वेन्सी टू मेजर is given on vertical plate and signal whose frequency is given to the horizontal plate. ठीक है. Now the unknown frequency is adjust such as Lysagius pattern can be obtained, which depends on the ratio of two frequencies. ठीक आहे. जेव्हा तुमच्या फ्रिक्वेन्सी नियर अबाउट सेम येतील तेव्हा तुमचा लिसाजियस पॅटर्न काय होतो, तयार होतो. ठीक आहे. लेट Fy by frequency of unknown signal, ठीक आहे, applied at vertical plate and Fx be frequency of known signal म्हणजे applied at horizontal plate. त्याच्यानंतर the tangent are drawn on horizontal and vertical side of the Lysagius pattern which gives measurement of Lysagius patternचा काय आहे, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल साइड ऑफ लिसाजियस पॅटर्न Fx अपॉन Fy. Fy चा काय, नंबर ऑफ वर्टिकल साइड ऑफ लिसाजियस पॅटर्न. हा तुमचा लिसाजियस पॅटर्न. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ वर्टिकल वेव्ह इज सेम ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ हॉरिझॉन्टल वेव्ह. हा एक पॅटर्न राहणार आहे. ठीक आहे. सेकंड मध्ये काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ वर्टिकल वेव्ह इज अ ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ हॉरिझॉन्टल वेव्ह. ठीक आहे. या प्रकारे तुमचा
हे दिसणारे लिसाजियस पॅटर्न. त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी ऑफ व्हर्टिकल वेव्ह इज ट्वाइस इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ हॉरिझॉन्टल वेव्ह. ठीक आहे, हा तिसरा पॅटर्न आहे. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ व्हर्टिकल वेव्ह इज 4 टाइम्स द फ्रिक्वेन्सी ऑफ हॉरिझॉन्टल वेव्ह. 4 टाइम 1 2 3 अँड 4 दिसला. या प्रकारे किती आहे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ फेज डिफरन्स. ठीक आहे, फेज डिफरन्स तुम्हाला मेजर करायचा असेल तर कसं आहे करायचा. इफ 2 or more signal are being monitored simultaneously, a time delay may occur between the signal. That is, signal may lead the other, vice versa, called it as phase difference. Two waves that have the same frequency, okay, have a phase difference that is constant. Okay, when the phase difference is 0, the waves are said to be in phase with each other. Otherwise, they are not of phase with each other. हा तुमचा लिसाजियस पॅटर्न. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द फेज डिफरन्स इज 180 degree, then two signal are said to be antiphase. If the peak amplitude of two antiphase wave are equal, their sum is 0 at all values time at t. ठीक है. The phase difference is expressed in the terms of radian or degree. In dual mode, the phase difference can be calculated. हा तुमचा या प्रकारे दिसणार आहे लिसाजियस पॅटर्न. ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना लिसाजियस पॅटर्न दिसतोय का सगळ्यांना. ठीक आहे. द फेज डिफरन्स बिटवीन द सिग्नल आर also determined in XY mode of the dual slope oscilloscope. In the XY mode, and x-axis data is taken on one channel, y-axis data is taken on the other. In that way, channel first is related with channel second, which is presented by means of graph, so that variation of the signal with respect to another can be observed in XY mode. ठीक आहे. या प्रकारे तुमच्या ह्या प्रोसिजर आहे. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला आहे. लिसाजियस पॅटर्न तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर Fx अपॉन Fy. Fx म्हणजे नंबर ऑफ हॉरिझॉन्टल साइड ऑफ लिसाजियस पॅटर्न आणि Fy असेल नंबर ऑफ व्हर्टिकल साइड ऑफ लिसाजियस पॅटर्न. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, लिसाजियस फिगर काय, प्रोसिजर काय. ठीक आहे, आणि हा तुमचा आहे ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे, कळालं का. कळालं का.